आपण पाहतोय 9 सायन्स टॉपिक नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, त्याचं वेदर अँड क्लायमेट मेट्रोलॉजी हे 2 पॉईंट आधीच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हा पॉईंट आपण आज सुरू करणार आहोत. बघा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ द आवर, काळाची गरज आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन हे काय आहे? नीड ऑफ आवर, काळाची गरज आहे. का गरज आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ह्या आणि पुढच्या 2 व्हिडिओमध्ये मिळून हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. बघा, व्हॉट इज मीन बाय पोल्युशन अँड इन विच डिफरंट वेज डू आवर सराउंडिंग गेट्स पोल्युटेड. हे 2 क्वेश्चन पहिल्यांदा बघूयात. पोल्युशन म्हणजे काय आणि आपल्या आजूबाजू परिसर कशामुळे काय होतं, पोल्यूट होतो, घाण होतो, हे 2 क्वेश्चन पहिल्यांदा पाहूयात. बघा, व्हॉट इज pollution? Pollution is the introduction of harmful substance or products in the environment. Pollution ची सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. पोल्युशन म्हणजे काय? इंट्रोडक्शन ऑफ हार्मफुल substances or product in the environment. घातक पदार्थ किंवा घटक एन्व्हायरमेंट मध्ये येणे, ह्यालाच काय म्हणायचं? पोल्युशन. पोल्युशन इज द इंट्रोडक्शन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस ऑर प्रोडक्ट्स इन टू द एन्व्हायरमेंट. साधी सोपी डेफिनेशन आहे. काय लक्षात राहू देत? पोल्युशन इज द इंट्रोडक्शन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस ऑर प्रोडक्ट्स इन टू द एन्व्हायरमेंट. पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन इज द इंट्रोडक्शन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस ऑर प्रोडक्ट्स इन टू द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये हार्मफुल सबस्टन्सेस किंवा प्रोडक्ट्स येणे, ह्यालाच काय म्हणायचं? पोल्युशन असं म्हणायचं. बघा, देन सेकंड क्वेश्चन आहे बघा, की इन विच डिफरंट वेज डू आवर सराउंडिंग गेट्स पोल्युटेड. बघा, फर्स्ट आहे बघा, आवर सराउंडिंग गेट्स पोल्युटेड इन मेनी डिफरंट वेज सच ॲज फर्स्ट, एअर इज गेटिंग पोल्युटेड बाय व्हेकल, कार, बाईक, ट्रक एटसेट्रा. आणि काय एअर कशामुळे पोल्यूट होते? बाय व्हेकल्स, बिकॉज व्हेकल्स रिलीजेस द गॅसेस सच ॲज कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, लीड. दिस गॅसेस spread in the atmosphere and responsible for air pollution. कशासाठी responsible आहेत? एअर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. In 24 hours the running of vehicles, the dust particles are rising in atmosphere air and the air gets polluted. काय होतात? ह्यातून बाहेर पडणारे जे पार्टिकल आहेत, the particles that released by vehicles, these particles are very dangerous and these particles pollute the air. हे पार्टिकल काय करतात? घातक असतात आणि हवेला काय करतात? पोल्यूट करतात. म्हणजे पहिल्यांदा लक्षात राहू देत, जे व्हेकलमधून काय होतात? हार्मफुल सबस्टन्सेस किंवा हार्मफुल गॅसेस, हार्मफुल पार्टिकल्स काय होतात? बाहेर पडतात आणि these particles pollute the air. Then water is getting polluted by throwing dust in the river and throwing off dead bodies of animals in river. Water gets polluted. आणि काय होतं? सेकंड काय होतं? वॉटर पोल्युशन होतं. कशामुळे? वॉटर इज गेट पोल्युटेड बाय थ्रोईंग डस्ट इन रिव्हर अँड थ्रोईंग डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स इन रिव्हर. देन नेक्स्ट, द स्वेज वॉटर इज डिरेक्टली रिलीजेस इन टू द वॉटर बॉडीज ऑर रिव्हर. काय केलं जातं? स्वेज म्हणजे काय? सांडपाणी किंवा घाण पाणी सरळ काय केलं जातं? रिव्हरमध्ये सोडलं जातं. दिस इज द मेन रिझन ऑफ water pollution. And the industrial wastewater without treatment directly released into the river or into the water body. जर इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कोणतीही ट्रीटमेंट न करता काय केलं जातं? सरळ काय केलं जातं? रिव्हरमध्ये किंवा जी आपली वॉटर बॉडी असेल त्याच्या आजूबाजूला त्याच्यामध्ये रिलीज केलं जातं. दिस कॉजेस एअर पोल्युशन. द नेक्स्ट, वॉशिंग ॲनिमल्स, वॉशिंग क्लोथ्स, दिस ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्युशन. द नेक्स्ट, ड्यू टू साऊंड हाय लार्ज स्पीकर्स द साऊंड पोल्युशन इज रायझिंग अप. आणि काय करतो आपण सध्या? काय करतोय? मोठे मोठे डॉल्बी लावतोय, मोठे स्पीकर लावतोय. दिस हाय साऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर साऊंड पोल्युशन. देन नेक्स्ट बघा, सॉइल पोल्युशन. वी आर थ्रोईंग वेस्ट एअर अँड देअर. ड्यू टू दिस द सॉइल गेट्स पोल्युटेड. देन स्प्रिंग इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, देन यूज ऑफ वेस्ट वॉटर or untreated water for agriculture. This creates soil pollution. Then next, this ways the surrounding gets polluted, and the main reason is that we are throwing the solid waste or waste material anywhere. This is the main reason for
पोल्युशन. आणि काय करतो आपण, आपण वेस्ट मटेरियल कुठेही टाकतो. आपण चॉकलेट खातो, चॉकलेट रॅपर कुठे फेकतो, प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या बॅग्स असतील, आपण कुठेही फेकतो. त्याच्यानंतर घाण कुठेही करतो. त्याच्यानंतर टॉयलेट वेस्ट वॉटर आहे ते ट्रीट करत नाही, तसंच काय करतो, वॉटर बॉडीमध्ये सोडतो. त्यानंतर जे ड्रेनेज सिस्टम असते त्याचं वॉटर कुठं सगळं रस्त्यावर ते मेनी थिंग्स आर दिस थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन. आणि हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, लक्षात राहू देत. इन दिस वे आवर सराउंड गेट्स पोल्युटेड. अशा प्रकारे आपलं सराउंडिंग काय होतं, पोल्यूट होतं. बघा, ऑब्झर्व द गार्बेज कलेक्शन इन द डस्टबिन युअर क्लासरूम अँड मेक अ लिस्ट ऑफ वेरियस मटेरियल इन इट. गार्बेज कलेक्शन म्हणजे काय, कचरा असेल तुमचा क्लासरूम मधला, ते काय करा, लिस्ट करा त्यांची, अँड डिस्कस विथ युअर टीचर हाऊ दिस मटेरियल कॅन बी प्रॉपर डिस्पोज ऑफ. आणि हे कसं डिस्पोज करता येईल त्याची चर्चा करा. बघा, आपल्या क्लासरूममधून मेनली काय निघणार आहे, आहेत पेपर्स, देन प्लास्टिक वेपर्स, देन डस्ट पार्टिकल्स. दीज आर रियूज ऑर रिसायकल्ड. हे काय करू शकतो आपण, रियूज करू शकतो. द प्लास्टिक बॉटल्स कॅन बी रियूज. प्लास्टिक बॉटल असतील तर त्या डू नॉट थ्रो प्लास्टिक बॉटल एनिवेअर बिकॉज दिस प्लास्टिक बॉटल कॅन बी रिसायकल्ड ऑर रियूज. हे प्लास्टिक बॉटल काय करू शकतो आपण, रिसायकल किंवा रियूज करू शकतो. देन पेपर कॅन बी रिसायकल्ड. पेपर काय होऊ शकतो, रिसायकल होऊ शकतो आणि पुन्हा त्याच्यापासून पुन्हा पेपर तयार केला जाऊ शकतो. इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. अशा प्रकारे आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. कॅन वी डू द सेम थिंग इन गार्बेज जनरेटेड इन आवर हाऊस. आपण घरामध्ये सुद्धा असं करू शकतो ना. वी कॅन सेपरेट द ड्राय वेस्ट, वेट वेस्ट ॲट अ होम. आपण ओला कचरा, सुका कचरा घरीच काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. वी कॅन मेक अ व्हॅल्युएबल मॅन्युअर फ्रॉम वेट वेस्ट. आपण काय करू शकतो, एक खत तयार करू शकतो कशापासून, वेट वेस्ट पासून. अँड ड्राय वेस्ट कॅन बी रियूज ऑर रिसायकल. ड्राय वेस्ट असेल ते रियूज किंवा रिसायकल आपण करू शकतो. इथे दाखवलंय बघा, पेपर असतील, पेपरला काय करू शकतो आपण, रिसायकल करू शकतो. त्यानंतर बॉटल्स असतील, रिसायकल करू शकतो. प्लास्टिक बॉटलला रिसायकल करू शकतो. ॲल्युमिनियम कॅन्स असतात पेप्सीचे किंवा कोल्ड्रिंकचे, ते रिसायकल करू शकतो. त्यानंतर ग्लास बॉटल्स रिसायकल करू शकतो. बट इफ वी थ्रो एनिवेअर, दिस इज अ वेस्ट and when we properly manage this waste, the valuable substances are produced by the recycle process. तर ह्यातून काय होतं, व्हॅल्युएबल सबस्टन्सेस प्रोड्यूस होतात रिसायकल केल्यानंतर. बघा, वेस्टची एक सिंपल डेफिनेशन आहे बघा. वेस्ट इज द व्हेरी व्हॅल्युएबल सबस्टन्सेस प्रेझेंट ॲट द रॉंग प्लेस. वेस्ट हे खूप व्हॅल्युएबल सबस्टन्स आहेत. वेस्ट इज व्हेरी व्हॅल्युएबल. वेस्ट हे खूप व्हॅल्युएबल आहे, म्हणजे काय, मौल्यवान आहे. फक्त ते कुठं आहे, चुकीच्या जागी आहे. बघा, वेस्ट इज व्हेरी व्हॅल्युएबल बट प्रेझेंट ॲट अ रॉंग प्लेस. वेस्ट हे खूप व्हॅल्युएबल आहे, परंतु ते कुठं आहे, चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे ते वेस्ट आहे. बघा, पेपर रॅपर, प्लास्टिक बॉटल, ॲल्युमिनियम कॅन, देन ग्लास बॉटल, वी कॅन रिसायकल देम. रिसायकल्ड म्हणजे काय करू शकतो, त्यांच्यापासून पुन्हा नवीन वस्तू आपण तयार करू शकतो. तुम्ही जर प्लास्टिक बॉटल तुम्ही पाण्याची विकत घेतली तर त्याच्यावरती असं साईन असतं बघा, असं साईन आहे, त्याच्यावरती एक असं साईन असतं. ते कशाचं साईन आहे, रिसायकल. म्हणजे ह्यांच्यापासून पुन्हा, ह्या प्लास्टिक बॉटलपासून पुन्हा काय करू शकतो, पुन्हा प्लास्टिक नवीन बॉटल तयार करू शकतो. रिसायकलचं साईन असतं, कीप आवर सिटी क्लीन्स असतं, तरी आपण काय करतो, कुठेही फेकून देतो त्यांना. बघा, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन वी सी इन द टू पिक्चर अलॉंग साइड. दोन पिक्चर मध्ये काय फरक दिसतोय, कोणतं पिक्चर तुम्हाला आवडेल. बघा, व्हॉट शुड वी डू परमनंटली मेंटेन द कंडिशन्स इन द पिक्चर बी. कुठलं पिक्चर तुम्हाला आवडेल, पिक्चर बीच आपल्याला जास्त आवडेल. अँड व्हॉट डू यू परमनंटली मेंटेन द कंडिशन. आणि परमनंटली अशी कंडिशन जर ठेवायची असेल कशासारखी, पिक्चर बी सारखी, तर काय करावं लागेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. अँड डू नॉट थ्रो द वेस्ट एनिवेअर. आणि वेस्ट कुठेही फेकायचं नाहीये. द प्रॉपरली डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सॉलिड वेस्ट प्रॉपर डिस्पोज करणं खूप खूप महत्वाचं आहे. इफ सॉलिड वेस्ट थ्रो एनिवेअर इट कॉजेस अ सिरियस प्रॉब्लेम. हे काय करू शकतात, खूप सिरियस प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. कोणते,
सॉलिड वेस्ट काय असतील, पेपर असतील, रॅपर असतील, प्लास्टिक बॅग्स असतील, प्लास्टिक बॉटल असतील, अँड दिस कन्सिस्ट प्लास्टिक मटेरियल अँड दिस मटेरियल इज नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे काय, ते डिकम्पोज होणार नाही, वर्षानुवर्ष ते काय होणार आहे, आपल्या सराउंडिंगमध्ये राहणार आहे. त्यासाठी द प्रॉपर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन वी प्रॉपरली डिस्पोज द सॉलिड वेस्ट वी कॅन रेग्युलरली मेंटेन द कंडिशन दॅट शोन इन पिक्चर बी. तर आपण पिक्चर बीतली कंडिशन काय करू, नेहमी मेंटेन करू. Many waste materials are generated through the various daily human activities. This is called solid waste. आणि बरेच वेस्ट मटेरियल काय होतात, डेली ह्युमन ऍक्टिव्हिटीने काय होतात, जनरेट होतात, आणि त्यालाच काय म्हणायचं, सॉलिड वेस्ट. इफ दिस वेस्ट मटेरियल्स आर प्रॉपर डिस्पोज ऑफ दे कॅन बी व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आणि हे मटेरियल जर आपण प्रॉपरली डिस्पोज केलं, त्याची योग्य विल्हेवाट, प्रॉपरली डिस्पोज म्हणजे काय, योग्य विल्हेवाट जर लावली तर दिस इज अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. तर ह्याच्यापासून काय मिळू शकते आपल्याला, एनर्जी सोर्स हा होऊ शकतो. Currently, solid waste is a serious worldwide problem as it causes both water and soil pollution. आणि आपल्या इंडियामधलाच नाही, हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे सॉलिड वेस्टचा. अँड दिस सॉलिड वेस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट टाइप्स ऑफ पोल्युशन, मेनली वॉटर अँड सॉइल पोल्युशन. हे वेगवेगळ्या पोल्युशनचा एक रिझन आहे सॉलिड वेस्ट, आणि मेनली काय, सॉइल आणि वॉटर पोल्युशन. सॉलिड वेस्ट इज ऑल्सो सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. आणि आपल्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवरती डिपेंड आहे. लक्षात, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणाचा ह्रास होतोय, आणि हेल्थ म्हणजे आरोग्यावरती सुद्धा काय होतो, परिणाम होतो. जर आपण व्यवस्थित डिस्पोजल नाही केलं तर these responsible for different types of diseases. The solid waste is responsible for different types of diseases, bad odor. This means harmful condition created due to this improper management of solid waste. And solid waste can also serious problem from point of view of economic growth, environmental degradation and health. It has posed a serious threat to nature. आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, नेचर म्हणजे निसर्गाला सुद्धा काय होऊ शकतो, एक सिरियस काय होऊ शकतो, निसर्गावरती सुद्धा किंवा नेचरवरती सुद्धा ह्याचा इफेक्ट होऊ शकतो. बघा, थ्रेट टू नेचर अँड ह्युमन हॅबिट आणि माणसाचा हॅबिट म्हणजे काय, माणसाचा अधिवास. द एअर, वॉटर अँड सॉइल पोल्युशन इट कॉजेस. आणि ह्याच्यामुळं काय होऊ शकतं, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमुळं, सॉलिड वेस्टमुळं एअर, वॉटर अँड सॉइल पोल्युशन. एअर, वॉटर अँड सॉइल पोल्युशन म्हणजे काय, एअर, वॉटर आणि सॉइल पोल्युशन ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, हे सारखे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. कशामुळे, सॉलिड वेस्टमुळे. दॅट्स वाय द प्रॉपर डिस्पोजल और द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज व्हेरी necessary, because solid waste management creates a serious problems like soil pollution, air pollution, water pollution, and these affects our health, and also this is responsible of destruction of nature चा ऱ्हास होण्याला किंवा आपल्या हेल्थचं डिस्ट्रक्शन व्हायला, आपल्या हेल्थचा ऱ्हास व्हायला रिस्पॉन्सिबल आहे काय, सॉलिड वेस्ट. दॅट्स वाय द प्रॉपर डिस्पोजल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, गार्बेज प्रोडक्शन पर डे, गार्बेज किती प्रोड्यूस होतं बघा पर डे. सॉलिड वेस्ट जनरेटेड इन द मेन मेट्रो सिटीज इज अप्रॉक्सिमेटली ॲज फॉलोज. बघा, मुंबई 5000 टन्स, मुंबईमध्ये दररोज 5000 टन सॉलिड वेस्ट काय होतं, क्रिएट होतं, जनरेट होतं. पुणे 1700 टन, 1700 टन काय होतं, सॉलिड वेस्ट काय होतं, जनरेट होतं. कशामध्ये, मुंबईमध्ये. नागपूर 900 टन्स, 900 टन नागपूरमध्ये काय होतं, सॉलिड वेस्ट क्रिएट होतं. ऑन 26 जुलै 2005 अ सिरियस फ्लड कॅलॅमिटी. फ्लड कॅलॅमिटी म्हणजे काय, आपत्ती, पूर आपत्ती आलेली होती मुंबईमध्ये. हॅज अराइज इन मुंबई. इम्प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वॉज वन ऑफ द मेन रिझन बिहाइंड दिस कॅलॅमिटी. आणि ह्याच्यामध्ये ह्या कॅलॅमिटीचं रिझन महत्त्वाचं काय होतं, इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. म्हणजे काय, योग्य विल्हेवाट लावली नाही सॉलिड वेस्टची, त्याच्यामुळे ही कॅलॅमिटी आली. दस वी कॅन सी दॅट अक्युमुलेशन ऑफ सॉलिड वेस्ट कॅन लीड टू व्हेरियस कॅलॅमिटीज. आणि सॉलिड वेस्ट जर अक्युमुलेट झालं, साठून राहिलं, तर ह्याच्यामुळे काय होऊ शकतात, वेगवेगळ्या आपत्ती येऊ शकतात. काय झालं ना की त्या 26 जुलैला मुंबईमध्ये, तर काय केलं, ते प्लास्टिक पेपर्स असतात, प्लास्टिक बॉटल असतात, आपण कुठेही फेकतो. आणि हे काय होतात, जिथून पाणी जाणार आहे, पाण्याचा निचरा होणार आहे पावसाच्या पाण्याचा, त्या ठिकाणी जाऊन हे बसतात आणि पाणी अडवतात. त्याच्यामुळे काय होते, पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट और सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. दिस कंडिशन, द 26 जुलै 2005 serious flood calamity has arisen in Mumbai because due to improper management of
सॉलिड वेस्ट म्हणजे काय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित न केल्यामुळे. बघा, ऑब्झर्व, मेक अ सर्वे ऑफ द बिल्डिंग ऑर एरिया ऑफ युअर लाईफ, कॅटेगराइज द गार्बेज ॲज बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. आपण काय करू शकतो, आपल्या घरातलं किंवा आपल्या आजूबाजूच्या बिल्डिंगमधलं किंवा आपल्या एरियामधलं वेस्ट दोन टाईपमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे बायोडिग्रेडेबल म्हणजे कुजणारं, आणि दुसरं काय आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे काय, न कुजणारं. बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये काय येतात आपले व्हेजिटेबल पील्स, फ्रूट पील्स, देन रिमेनिंग cooked food, then non-biodegradable metal, plastic bag, carry bag, aluminum can, these are included in non-biodegradable. म्हणजे कुजू शकणार बायोडिग्रेडेबल मध्ये आणि न कुजणार नॉन बायोडिग्रेडेबल मध्ये. असं आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. वी कॅन मेक अ व्हॅल्युएबल मॅन्युअर फ्रॉम बायोडिग्रेडेबल वेस्ट, और वी कॅन जनरेट अ gas through biodegradable substances, and we can reuse or recycle the non-biodegradable substances. and non-biodegradable substance ला आपण काय करू शकतो, रिसायकल किंवा रियूज करू शकतो. बघा, हाऊ मच सॉलिड वेस्ट जनरेटेड इन वीक, मेक अ लिस्ट ऑफ फॅक्टरीज रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि तुम्ही एक आठवड्यामध्ये किती वेस्ट जनरेट होतं ते तुम्ही शोधू शकता, आणि कशामुळे एवढं जनरेट होतं सर्वात महत्त्वाचं. बघा, व्हॉट इज मीन बाय सॉलिड वेस्ट, दोन क्वेश्चन बघायचे आपल्याला. व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट. बघा, पहिल्यांदा ते पॉईंट घेऊया, नंतर क्वेश्चन बघूया. वी मेक यूज ऑफ मेनी मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन आवर डेली लाईफ. दे आर डिफरंट काइंड्स, सम ऑफ देम आर रियुजेबल बट अदर्स कॅन बी डिस्कार्डेड. हायवर इफ दे आर नॉट प्रॉपरली डिस्पोज्ड इट अफेक्ट्स एन्व्हायरमेंट ॲडव्हर्सली. बघा, आपण काय करतो, वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल्स एव्हरी डे. some materials are reusable and some are discarded. काय काय मटेरियल रियूज करू शकतो, बट some are discarded. डिस्कार्ड म्हणजे काय, आपण टाकून देतो त्यांना. इफ these discarded material आर नॉट प्रॉपरली डिस्पोज, ह्याची जर डिस्कार्डेड मटेरियलची विल्हेवाट जर व्यवस्थित लावली नाही तर इट अफेक्ट्स द एन्व्हायरमेंट ॲडव्हर्सली. तर ह्याचा परिणाम कशावरती होतो, आपल्या कशावरती होतो, एन्व्हायरमेंटवरती होतो, पर्यावरणावरती होतो. दोन क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज मीन बाय सॉलिड वेस्ट अँड व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे काय पहिल्यांदा बघूयात. बघा, डेफिनेशन ऑफ सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्टची डेफिनेशन, सॉलिड वेस्ट इज जनरली डिफाइंड ॲज नॉन सोल्युबल मटेरियल दॅट इज discarded as a solid or semi-solid form. Solid waste is generally defined as non-soluble material. म्हणजे काय, ते पाण्यामध्ये विरघळणार नाहीये. Solid waste is a non-soluble material and discarded in solid or semi-solid form. किंवा solid किंवा semi-solid म्हणजे घन किंवा semi-solid अशा दोन टाइप मध्ये हा असतो. काय लक्षात ठेवणार आहे, सॉलिड वेस्ट इज जनरली डिफाइंड ॲज अ नॉन सोल्युबल मटेरियल. नॉन सोल्युबल म्हणजे काय, कशामध्ये ते विरघळणार नाहीये, नॉन सोल्युबल मटेरियल अँड डिस्कार्डेड इन सॉलिड और सेमी सॉलिड फॉर्म. दिस इन्क्लूड्स गार्बेज, रिफ्यूज, स्लज, other discarded domestic material as well as waste from the industrial, commercial, agriculture and mining operation. These are all included in solid waste. आणि दुसरा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट, हे बघणार आहोत आपण. बघा, क्लासिफिकेशन सॉलिड वेस्ट दाखवलं सगळीकडे आपल्याला. सॉलिड वेस्ट क्लासिफिकेशन आहे बघा. फर्स्ट, डोमेस्टिक वेस्ट सोर्सेस. डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती कचरा, सोर्सेस. वेस्ट फूड, पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन्स, ग्लास, शीट्स, मेटल आर्टिकल्स एटसेट्रा. हे कशामुळे येतात, सगळे डोमेस्टिक वेस्टमध्ये येतात. देन सेकंड, इंडस्ट्रियल वेस्ट, केमिकल्स, पिगमेंट्स, स्लज, ॲश अँड मेटल्स. दिस इंक्लुडेड इन इंडस्ट्रियल वेस्ट. देन हजार्डस म्हणजे घातक वेस्ट. कोणते आहेत, केमिकल जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज, रेडिओ मटेरियल्स, एक्सप्लोजिव्स, इन्फेक्शियस मटेरियल. कशामध्ये येतात, हजार्डस वेस्टमध्ये येतात. देन गार्डन वेस्ट और फार्म वेस्ट, लिव्स, फ्लावर्स, ब्रांचेस ऑफ ट्रीज, क्रॉप रेसिड्यूज, स्ट्रॉ, animal urine, dung, pesticide, remains of various chemicals and fertilizer included in farm or garden waste. लक्षात राहू देत की तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं क्लासिफिकेशन क्लासिक म्हणजे सॉलिड वेस्ट आणि त्याचे सोर्सेस कोणते. डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरगुती कचरा, तुम्ही लिहू शकता. काय, वेस्ट फूड असेल, पेपर असतील, घरात जे मटेरियल सापडतात ते वेस्ट फूड असेल, पेपर असेल, मेटल कॅन्स असतील, प्लास्टिक बॅग असतील, ग्लास असतील, मेटल शीट्स असतील, मेटल आर्टिकल असतील, असे तुम्ही लिहू शकता. इंडस्ट्रीजमध्ये काय पडणार आहे बाहेर, मेनली केमिकल्स.
केमिकल्स, पिगमेंट, स्लज, ॲश, त्याच्यानंतर मेटल्स, असे प्लास्टिक, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. प्लास्टिक बघा. हजारडस वेस्ट, घातक कचरा कोणता असतो? केमिकल्स. देन जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज, किंवा केमिकल्स सुद्धा नुसतं लिहू शकता. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स, एक्सप्लोजिव्ह, स्फोटके, इन्फेक्शियस मटेरियल. त्यानंतर फार्म आणि गार्डन वेस्ट. आता माहिती आहे आपल्याला, गार्डन बागेमध्ये किंवा रानामध्ये कोणतं वेस्ट जनरेट होतं? लिव्ज, फ्लावर्स, ब्रँचेस ऑफ ट्रीज, क्रॉप रेसिड्यूज म्हणजे शिल्लक राहिलेले पिकाचे अवशेष, स्ट्रॉ, ॲनिमल युरिन, ॲनिमल डंग, पेस्टिसाइड, रिमेन्स ऑफ व्हेजिटेबल्स, रिमेन्स ऑफ व्हेरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मटेरियल, इलेक्ट्रॉनिक काय असतात आपल्याकडे घरी? इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतात. तेच कशामध्ये येतात? इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये. नॉन फंक्शनल टीव्ही, जुना टीव्ही असेल, बिघडलेला टीव्ही असेल, यूज करत नाही, तो काय झाला? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. जुना फोन असेल, वापरत नाही, तो काय झाला? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. म्युझिक सिस्टीम जुने असेल, बंद पडलेले असेल, वापरत नाही, तो काय झाला? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. कॅम्प्युटर जुने असतील, त्यांचे कॅम्प्युटरचे पार्ट असतील जे यूज करत नाही, आउटडेटेड झालेत, हे कशामध्ये येतात? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय? दवाखान्यात जे वेस्ट जनरेट होतं दवाखान्यामध्ये, ते काय आलं? बायोमेडिकल वेस्ट. काय? बँडेज, ड्रेसिंग, ग्लोव्ज, येते लक्षात? बँडेज, ड्रेसिंग, ग्लोव्ज, निडल्स, सलाईन बॉटल्स, मेडिसिन बॉटल्स, टेस्ट ट्यूब, बॉडी पार्ट्स, ब्लड फॉर क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, ब्लड बँक्स अँड लॅबोरेटरीज. हे कुठून? दवाखान्यातून, हॉस्पिटलमधून, ब्लड बँकमधून किंवा लॅबोरेटरीजमधून. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय? दवाखान्यातून येणारं वेस्ट. एक 5-7 एक्झाम्पल लक्षात सोपे सोपे. बँडेज, ड्रेसिंग, ग्लोव्ज, निडल्स, सलाईन बॉटल्स, देन टेस्ट ट्यूब्स, बॉडी पार्ट्स, ब्लड, असे सोपे सोपे लक्षात राहू देत. अर्बन वेस्ट म्हणजे काय? सिटीमध्ये जनरेट होणारं वेस्ट. बघा. वेस्ट जनरेटेड थ्रू हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट. बघा काय येणार आहे अर्बन वेस्टमध्ये? कॅरी बॅग्स, ग्लास, मेटल पीसेस, थ्रेड्स, रबर, पेपर, कॅन्स फ्रॉम शॉप्स, व्हेजिटेबल, मीट मार्केट्स, कन्स्ट्रक्शन वेस्ट एसेट्रा. अर्बन वेस्ट म्हणजे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वेस्ट सापडतं, ज्या जे वेस्ट आहेत ते सगळे नाव या ठिकाणी येणार आहेत. बघा. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल लाईक स्ट्रॉन्टियम 10, सीरियम 141, बेरियम 140 अँड हेवी वॉटर. बघा हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असतात. बघा. दीज आर युज्ड ॲज अ फ्यूल. हे काय करतात? फ्यूल म्हणून यूज करतात. मेनली इन ॲटॉमिक पॉवर स्टेशन प्लांट. कुठं? ॲटॉमिक पॉवर स्टेशन प्लांटमध्ये, किंवा टू मेक ॲटॉमिक बॉम्ब अणुबॉम्ब तयार करण्यासाठी यूज करतात. आणि असे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणते असतात? स्ट्रॉन्टियम 10, सीरियम 141, बेरियम 140 अँड हेवी वॉटर. जनरेटेड फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, युरेनियम माइन्स, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, न्यूक्लिअर वेपन्स टेस्टिंगसाठी एसेट्रा. न्यूक्लिअर वेपर म्हणजे अणुचाचणी करताना, किंवा बघा एनर्जी प्लांट असतील, किंवा युरेनियम ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधून काय होऊ शकतात? हे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस लीक होऊ शकतात. दिस रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आर व्हेरी डेंजरस. वेन दिस रॅडिएशन पेनिट्रेट्स इन आवर बॉडी. हे जर रॅडिएशन आपल्या बॉडीमध्ये गेले तर इट कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर्स. तर ह्याच्यामुळे काय होऊ शकतात? अनुवंशिक रोग होऊ शकतात, जेनेटिक रोग होऊ शकतात. लास्ट आहे मायनिंग वेस्ट. रिमेन्स ऑफ हेवी मेटल्स लाईक लीड, आर्सेनिक, कॅडमियम एटसेट्रा फ्रॉम द माइन्स. म्हणजे काय? खाणीतून बाहेर पडणार वेस्ट, खाणकाम केल्यानंतर काय असणार? हेवी मेटल असणार, लीड, आर्सेनिक, कॅडमियम, मर्क्युरी from mine. These are also waste, and these are very dangerous waste. When plants absorb these heavy metals in their body, and when we eat these plant parts, they enters in our body. These heavy metals enters in our body and responsible for cancer like diseases. आणि कॅन्सर सारख्या डिसीज साठी हे हेवी मेटल्स काय असतात? रिस्पॉन्सिबल असतात. बघा. नेक्स्ट पाहूयात. विच टू कॅटेगरीज द वेस्ट मटेरियल्स इन द लिस्ट अबाव क्लासिफाईड. कोणत्या 2 कॅटेगरीमध्ये वरचं मटेरियल आपल्याला क्लासिफाय करता येईल? तर बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. म्हणजे कुजणारं आणि न कुजू शकणार. हे कुजू शकणार आणि हे न कुजणारं लक्षात राहू दे. बायोडिग्रेडेबल. दिस टाइप ऑफ वेस्ट इज इझिली डिग्रेडेबल बाय मायक्रोब्स. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सूक्ष्मजीव काय करतात? त्यांना कुजवतात. द वेस्ट दॅट इझिली डिग्रेडेबल बाय मायक्रोब्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम. इट इन्क्लूड्स किचन वेस्ट. किचनमधून जे वेस्ट बाहेर पडणार, स्पॉइल्ड फूड, दूषित अन्न, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ॲश, सॉइल, डंग, पार्ट्स ऑफ प्लांट्स एटसेट्रा. दिस वेस्ट इज मेनली ऑर्गॅनिक टाइप अँड कॉल्ड वेट वेस्ट or wet garbage. It is carefully decomposed. We can get a compost and good quality fuel from it.
बायोफ्युल प्रोजेक्ट्स हॅव स्टार्टेड इन मेनी सिटीज. आणि बऱ्याच सिटीजमध्ये हे काय आहे, बायोफ्युल ह्याच्यापासून तयार करतात. बघा फर्स्ट आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट. दिस टाइप ऑफ वेस्ट इज इजिली डिग्रेडेबल बाय मायक्रोब्स. इट मेनली इन्क्लूड्स किचन वेस्ट. Kitchen waste means spoiled food, fruits, vegetables, ash, soil, cow dung, then plant parts, dead animals. These are included in biodegradable waste. This waste is organic waste and also called solid waste or wet garbage. We can, if properly decomposed, if biodegradable waste properly decomposed, we can get a compost as well as good quality fuel. फ्यूल म्हणजे काय, इंधन चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि कंपोस्ट म्हणजे खत चांगल्या क्वालिटीचं मिळू शकतं. सेकंड आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. दिस इज नॉट इझिली डिग्रेडेड ऑर डिकम्पोज्ड बाय microorganism and take a long period to decompose, and this requires a many technique to decompose. आणि ह्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक लागतात डिकम्पोजसाठी. इट इन्क्लूड्स प्लास्टिक. ह्याच्यामध्ये काय येणार आहे, प्लास्टिक मेनली काय येणार आहे, प्लास्टिक, मेटल्स अँड अदर सिमिलर मटेरियल. दिस टाइप ऑफ वेस्ट इज ड्राय वेस्ट ऑर ड्राय गार्बेज. ह्यालाच काय म्हणतात, ड्राय वेस्ट ऑर ड्राय गार्बेज. द वेस्ट कॅन नॉट बी डिकम्पोज्ड ऑर डिग्रेडेबल बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर मायक्रोब्स. जे वेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम काय करू शकत नाहीत, कुजू शकत नाहीत किंवा त्यांना डिकम्पोजेबल नाहीत म्हणजे कुजू शकणार नाहीत, अशा कशामध्ये येतात, नॉन बायोडिग्रेडेबल waste. We require special techniques or long period of time to decompose, to degrade. जर ह्यांना डिग्रेड व्हायचं असेल तर खूप जास्त वेळ लागतो आणि स्पेशल टेक्निक्स लागतात. आणि असे वेस्ट कशामध्ये येतात, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. इट इन्क्लूड्स मेनली पेपर, प्लास्टिक, मेटल अँड अदर सिमिलर आर्टिकल. आणि प्लास्टिक आणि मेटलचे वेगवेगळे आर्टिकल हे कशामध्ये येतात, non biodegradable waste. This type of waste is not easily degraded because it requires a very long period and use of various techniques. It includes plastic, metal and other similar materials. This type is dry waste, dry solid waste or dry garbage. दोन्ही मध्ये एक फरक लक्षात राहू दे. The biodegradable waste is degradable waste and easily decomposed by microorganisms. The non biodegradable waste is non degradable waste and it cannot be decomposed by microorganism. आणि हे मायक्रोऑर्गॅनिझम ह्याला डिकम्पोज करू शकत नाहीत. बघा दोन क्वेश्चन आहेत खाली दिलेले. why it is necessary to recycle the non biodegradable waste. non biodegradable waste रिसायकल करणं खूप महत्त्वाचं आहे because this waste is non decomposable waste. हे काय होणार नाही, कुजू शकणार नाहीये. they remains for long period of time. आणि हे काय होणार आहेत, आहे तसे खूप काळ आहे असे राहणार आहेत. विच मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन सॉलिड ड्राय वेस्ट. आणि सॉलिड ड्राय वेस्ट मध्ये कोणते मटेरियल येतात, दोन क्वेश्चन बघूयात. बघा पहिला, व्हाईट इज नेसेसरी टू रिसायकल नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. बघा मटेरियल विच नॉट इझिली डिकम्पोज्ड बाय नॅचरल प्रोसेस सच ॲज ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. जे काय होत नाहीये की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्शनमुळे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना डिकम्पोज करू शकत नाहीत, अशा वेस्टला किंवा अशा मायक्रो ऑर्गॅनिझम काय येतात, मेनली बॅक्टेरिया अँड फंजाय, इज कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. प्लास्टिक, ॲल्युमिनियम, टीन कॅन्स अँड अदर टाइप्स ऑफ मटेरियल आर कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल ऑर वेस्ट. प्लास्टिक असेल, मेटल असतील किंवा प्लास्टिक आणि मेटलचे वेगवेगळे आर्टिकल असतील, हे कशामध्ये येतात, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये येतात. दुसरा क्वेश्चन आहे, विच मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन आणि व्हाईट इज नेसेसरी टू रिसायकल नॉन डिग्रेडेबल वेस्ट. आणि नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट रिसायकल करणं का महत्त्वाचं आहे, बिकॉज दे डू नॉट इको फ्रेंडली. हे इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत. दे हार्म द इकोसिस्टम बाय मिक्सिंग विथ सॉइल. The toxin contaminate the soil and enter the food chain, eaten accidentally by animals like cow. आणि हे काय होऊ शकतात, हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत, ते सॉइलमध्ये मिक्स होतात अँड दे रिलीज अ टॉक्सिक सबस्टन्सेस इन टू द सॉइल. दे एंटर इन आवर फूड चेन. आणि आपल्या अन्न साखळीमध्ये ते टॉक्सिक सबस्टन्स येऊ शकतात. अँड वेन इटन ॲक्सिडेंटली बाय ॲनिमल्स लाईक काऊ. आणि तुम्ही बघितलं असतील गाय काय करतात, प्लास्टिक पिशव्या अशा खातात आणि काय होतात, डायजेशन न झाल्यामुळे त्या मरतात. बघा पॉलिथिन बॅग्स आर व्हेरी डेंजरस. पॉलिथिन बॅग खूप डेंजरस असतात. दे लीड टू लँड पोल्युशन, मे कॉज डेथ ऑफ कॅटल. आणि अशा जर पिशव्या, पॉलिथिन बॅगच्या किंवा प्लास्टिक पिशव्या खाल्ल्या काऊने तर काय होऊ शकते, त्यांची डेथ होऊ शकते. प्लास्टिक मटेरियल आर डिस्कार्डेड इन टू वॉटर. जर असं प्लास्टिक मटेरियल जर वॉटरमध्ये तुम्ही डिस्कार्ड केलं, दे कॉज डेथ ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल. तर ॲक्वेटिक ॲनिमलची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते, बिकॉज
this plastic material is a non-decomposable material, non-biodegradable material, and they remain for a long time in water. ते खूप काळासाठी पाण्यामध्ये आहे तसं राहील, and they responsible for water pollution, आणि कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे वॉटर पोल्युशन, अँड ऑल्सो कॉजेस डेथ ऑफ मेनी ॲक्वेटिक ॲनिमल्स, आणि वेगवेगळ्या ॲक्वेटिक ॲनिमल्सची डेथ सुद्धा त्यांनी होऊ शकेल. इफ नॉट डिस्पोज प्रॉपरली इट मे लीड टू क्लगिंग ड्रेनेज सिस्टीम इन सिटीज. जर ह्यांचं डिस्पोज आपण व्यवस्थित केलं नाही तर काय होऊ शकतात, क्लगिंग म्हणजे ड्रेनेज सिस्टीम काय होऊ शकतात, सिटीतल्या पॅक होऊ शकतात. बर्निंग ऑफ प्लास्टिक मे लीड टू हार्मफुल गॅसेस. जर प्लास्टिकला आपण बर्न केलं तरी प्रॉब्लेम सुटणार आहे, बिकॉज आफ्टर वेन वी बर्न द प्लास्टिक they release the harmful gases in the environment, and also these gases is very dangerous for the living organism, causes air pollution, in turn affect the life of the people. That's why the proper management of solid waste is very necessary. The next dry waste. नेक्स्ट आहे ड्राय वेस्ट. एक शॉर्ट जरा थोडं फास्ट बघूयात, व्हिडिओची साईज खूप मोठे मोठे होत जाते. बघा ड्राय वेस्ट मध्ये काय येतात, मेनली पेपर्स, प्लास्टिक अँड मेटल्स. ड्राय वेस्टमध्ये महत्त्वाचे काय येतात, 3 सबस्टन्स येतात, पेपर, प्लास्टिक अँड मेटल अँड अदर्स. बघा पेपर प्लेट्स, पेपरमध्ये काय येतात, पेपर प्लेट्स, बीट ऑफ पेपर, श्रेडेड पेपर, कॉटन बॉक्सेस, न्यूजपेपर, मॅगझिन, चॉकलेट रॅपर्स, टॉफी रॅपर, चिप रॅपर्स, पेपर ग्लासेस, गिफ्ट रॅपर्स, वेस्ट पॅकिंग मटेरियल. प्लास्टिकमध्ये काय येतात बघा, प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिक टॉयज, अटन्सिल्स, प्लास्टिक बॉटल्स, बबल रॅप्स, प्लास्टिक कंटेनर, मिल्क पाउचेस, इडली बॅटर पाउचेस, कर्ड पाउचेस. मेटलमध्ये काय येतात, ॲल्युमिनियम फॉईल, ॲल्युमिनियम कॅन, स्प्रे कॅन, बॉटल कॅप्स, टेट्रा पॅक्स, थर्मोकोल, ग्लास कप, प्लेट. सध्या थर्मोकोलचं वापरतो आपण, थर्मोकोलच्या प्लेट वापरतो, कप वापरतो, ग्लास वापरतो, पण थर्मोकोल इज ऑल्सो नॉन बायोडिग्रेडेबल अँड व्हेरी डेंजरस, इट मोर डेंजरस दॅन प्लास्टिक. देन थर्मोकोल अँड स्टायरोफोम पॅकिंग, ग्लास बॉटल्स अँड ज्यूस पॅकेट्स, असे वेगवेगळे सबस्टन्स येतात कशामध्ये, ड्राय वेस्टमध्ये. लक्ष राहू देत. बघा मेक अ लिस्ट ऑफ वेरियस वेस्ट मटेरियल अँड आर्टिकल इन युअर एरिया अँड प्रिपेअर अ चार्ट ॲज बिलो. आपल्या आजूबाजूच्या जे मटेरियल आहेत त्यांची लिस्ट करायची आणि चार्ट करायचा. बघा मटेरियल प्लास्टिक बॉटल, डिग्रेडेबल और डिग्रेडेबल म्हणजे ऑर्गॅनिक. डिग्रेडेबल आहे काही नाही आहे, नॉन बायोडिग्रेडेबल येस, रिसायकल्ड येस, रियूज येस, टॉक्सिक येस. आता दुसरं काय करतो आपण, एखादा डिग्रेडेबल सबस्टन्स घेऊयात, प्लांट लिव्ज घेऊयात, लिव्ज घेऊयात. बघा डिग्रेडेबल येस. आता प्लांट लिव्ज कसं असणार, डिग्रेडेबल येस, नॉन डिग्रेडेबल नो, देन रिसायकल्ड नो, रियूज नो, टॉक्सिक नो. येते लक्षात, असं असणार आहे. काय करू शकतो आपण ह्यांना, काय करू शकतो आपण लिव्जला, काय डायरेक्ट काय करू शकतो आपण ह्यांना, डायरेक्ट आपण ह्यांचं कंपोस्ट तयार करू शकतो. त्यानंतर मेटल कॅन, एक एक्झाम्पल घेऊयात. बघा मेटल कॅन किंवा ॲल्युमिनियम कॅन. बघा डिग्रेडेबल नो, डिग्रेडेबल आहे का, नो, नॉन डिग्रेडेबल यस, देन रिसायकल यूज करू, रिसायकल करू शकतो, रियूज ह्यांना आपण करू शकत नाहीत, आणि टॉक्सिक यस. असं काय करू शकतो तुम्ही, वेगवेगळे सबस्टन्स घेऊ शकता आजूबाजूला तुमच्या, आणि तुम्ही हा टेबल अजून तुम्ही वाढवू शकता. बघा नाउडेज अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, द सेल फोन इज व्हेरी पॉप्युलर. फ्रॉम अ मोबाईल शॉप नियर हाऊस, फाइंड आउट हाऊ दे डिस्पोज ओल्ड अँड ब्रोकन डाऊन सेलफोन. बघा सध्या सेलफोन खूप फेमस आहेत. जर सेलफोन काय होतात, लगेच नवीन ओरिजिन आलं की मागचं ओरिजिन आउटडेटेड होतं, आणि असे ओल्ड सेलफोन्स काय केले जातात, वेस्टमध्ये जातात. त्यालाच काय म्हणतात, ई वेस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट. काय करतात बघा, द सर्किट बोर्ड्स और द कॉम्पोनंट्स ऑफ द सर्किट और कॉम्पोनंट्स ऑफ द मोबाईल फोन्स गेट सेपरेटेड अँड दे रियूज और रिसायकल्ड. काय करतात, ते मोबाईल फोन्समध्ये सर्किट किंवा वेगवेगळे कॉम्पोनंट काय करतात, बाजूला काढतात आणि त्यांना रिसायकल किंवा रियूज केलं जातं. बघा युझिंग ICT, केअरफुली ऑब्झर्व द फिगर अलॉंग साइड, बेस्ट ऑन इट, सेंड ईमेल टू युअर फ्रेंड एक्सप्लेनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बघा तुम्ही ईमेल पाठवू शकता तुमच्या फ्रेंडला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी. आता एक बॉक्स बघतो आपल्याला, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. हा बॉक्स खूप महत्त्वाचा आहे, कारण अलीकडे आपल्याला काय येतात, ॲक्टिव्हिटी शीट्स येतात. ॲक्टिव्हिटी शीट्समध्ये काय येतात, असे आपल्याला असे डायग्रॅम्स येतात. ह्या डायग्रॅम 1-2 देतील तुम्हाला, बाकी तुम्हाला काढावं लागतील, किंवा हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट असे नुसते डायग्रॅम येईल आणि ॲरो येतील. तुम्हाला सगळे नावं लिहावं लागणार आहेत. काय हार्मफुल इफेक्ट आहेत आता बघितलेच आपण. बघा पहिल्यांदा काय आहे, हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट, एअर पोल्युशन,
होऊ शकतं सॉलिड वेस्टमुळे. वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, स्प्रेडिंग डिसीज, रोग पसरू शकतात. इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेवरती परिणाम होतो. बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, घाण वास येतो वेस्टचा. प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस, काय होतं, विषारी वायू तयार होतात. डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी, आणि नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते काय होतं, डिग्रेड होतं, कमी होतं किंवा नष्ट होतं. बघा इफेक्ट्स लक्षात सोपे आहेत. सो एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस अँड डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी. हा चार्ट व्यवस्थित लक्षात राहू देत, परीक्षेला येऊ शकेल. हा चार्ट बघूया शेवटी अजून एकदा आणि थांबूयात. बघा हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट, एअर पोल्युशन, water pollution, soil pollution, spreading of disease, effects on biodiversity, bad order of waste, production of toxic gases and degradation of natural beauty. असे इफेक्ट होऊ शकतात कशाचे, सॉलिड वेस्टचे. ह्या ठिकाणी आपण थांबूयात. ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा राहिलेला पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल माझ्या सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना काय करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.